बापसालाच नाव सांगतो बरोबर. ओ काकी काय झालं, कशाला मारताय? ऐकतच नाही पोरग. हा एवढे कामधंदे करून मी जेवण बिवण बनवून ठेवलंय. 3 वाजले तरी पोरग जेवायला नाही. किती हाका मारल्या त्या मैदानात पडलेला असून तर दिवस रात्र क्लासला जायचा. तिथे क्लासला घातले 350 रुपये देऊन. प्रभू माहितीये दुसऱ्या मजल्यावर तिच्याकडे 350. हे बघा आता काय आणलं. कसं म्हणजे एवढं वात्रट पोरग झालं मला समजत नाही. बापसाने शिकवलंच नाही काय. बापसाला अक्कल नको. हा दिवस तर मी ते कामधंदे करते, बापूस घरात असतो. बापसाने शिकवायला नको, हा वळण लावायला नको. ऐकतच नाही मला पोरग. हा अभ्यासात एक काहीच येत नाही. म्हणून तिथे एवढं 350 रुपये देऊन क्लासला घातले. अच्छा हा आता काय करावं मला समजून नाही राहिलं. बघ नुसतं येऊन जाऊन नुसतं तिथे खेळत आला परत. कशाला आला परत? कशाला आला? सुट्टी कशाला? पाहुणे आले म्हणून. पाहुणे आले म्हणून सुट्टी दिली. नसली नालायक बाई आहे बघ. 350 रुपये घेते, 10 वेळा सुट्ट्या देते. हा आता का दिले? पाहुणे आले म्हणून सुट्ट्या दिली. तेव्हा काय तर दात काढायचे होते. एक दिवस काय तर ते नवरा असता ढोसून असतो. हा ढोसून त्या नवऱ्याला हॉस्पिटलात घेऊन जायचं. काय करायचं सांग? हा अरे नको भासू ती चप्पल. हो अरे आता आहे ना मी ती पुढच्या बिल्डिंग मधली आहे ना जादवीन, तिच्याकडे क्लासला टाकणार आहे. अशी उभी पट्टी मारते ती. समजलं का? हो घरी चाबी आली मी तू वगैरे. तिच्याकडे क्लास ती 360 रुपये घेते. 10 रुपये जास्त घेते पण बाई घे. पोराच्या डोक्यात काहीतरी घाल म्हणजे शिकव असं आहे की नाही? होत का